रजिस्ट्रेशन एक्टा प्रमाणे तुम्ही जर खंयची प्रॉपर्टी विकतले तर जो सब रजिस्ट्रार त्याच्या ज्युरिडिक्शना सकयल ती प्रॉपर्टी आसा त्या सब रजिस्ट्रार ऑफिसान वचून तुम्ही सेल डीड करूंक जाय. म्हणजे बार्देज एरियेन जर तुमची प्रॉपर्टी आसा तर म्हापसा सब रजिस्ट्रार ऑफिस आसा थंय सेल डीड रजिस्टर करचो पडटा. आता सरकारान अशें थरयलां की ज्युरिडिक्शन ज्या रजिस्ट्राराक लागता त्याच ज्युरिडिक्शना खाला आसलेली प्रॉपर्टी न्हय तर खंयसरय गोंयान प्रॉपर्टी आसूं खंयच्याय सब रजिस्ट्राराच्या ऑफिसान वचून तुम्ही सेल डीड रजिस्टर करू शकतात. आता सरकारान जे कितें थरयलां ते सारकें काय ना हांव तुमकां एक एग्जाम्पल दिवन सांगता. खूब वर्सां आदीं ओनर आशिल्ली एका प्रॉपर्टीची जो दादलो मनीस आसलो ताचे एज आसली 82 इयर्स आनी ताची मिसेस बायल मनीस ताची तिचे 78 इयर्स. ती बार्देजान रावताली. तांची प्रॉपर्टी साऊथ गोंया कुडचडे हांगा आशिल्ली आनी कुडचडे आशिल्ली प्रॉपर्टी जर तुम्ही विकतले तर केप्यां ह्या गांवांत सब रजिस्ट्रार ऑफिस आशिल्लें थंय तुम्ही येवन सेल डीड रजिस्टर करचो पडटालो. आता ही दोगांय जाणटी हांकां बार्देसांतल्यान केप्यां वचोन शक्य जायनाशिल्लें. कित्याक त्या वेळार पूल नाशिल्लो. पणजे टू मडगांव आतां पूल जाला तसो नाशिल्लो आनी बार्देसांतल्यान केप्यां वचून गाडयेन 1.5 वर लागताले. सो ह्या दोगांय जाणट्यांनी आपल्याक एका सोयऱ्याक पॉवर ऑफ एटर्नी दिली. तेणे कितें केलें, नोटरीक घरा हाडलो. पॉवर ऑफ एटर्नीन कितें बरयलां हें त्या दोगांयकय सांगलेंच ना. तेंच्यो सायनी घेतल्यो, पॉवर ऑफ एटर्नी करून घेतली. स्पेशल पॉवर ऑफ एटर्नी म्हणजे फक्त सेल डीड करून ते चेक ताब्यान घेवन हांकां हाडून दिवप इतले स्पेसिफीक पॉवर न घेता जनरल पॉवर घेतले. तितून ऑपरेशन ऑफ बँक अकाउंट, बँकेच्या अकाउंटार नॉमिनेशन करप, हे सगळे पॉवर ताणें आपल्या कडेन घेतले. जे सेलर आसा ताणें जे कितें चेक दिल्ले ते आनी अनऑफिशियल पयशे थोडे हांच्या कडेन दिल्ले ते ताणें ताब्यान घेतले. वचून सेल डीड एक्झिक्यूट केलो हांच्या वतीन. मागीर ते पयशे भायल्या भायर मिसएप्रोप्रिएट केले. जे चेक इश्यू केल्ले टुवर्ड्स कन्सिडरेशन ऑफ प्रॉपर्टी ते चेक ताणें व्हरून डिपॉझिट केले. तितूंतले थोडे पयशे काडले. 2-1 म्हयन्यांनी जेन्ना ह्या जाणटेल्यांक हें कळलें, जेन्ना तांणी पासबूक अपडेट करून घेतलो तेन्ना ते म्हाज्या कडेन आयले. हांवें म्हटलें हे सारकी फोर्जरी आहा, मिसएप्रोप्रिएशन केला तेणें, तुमचे पयशे तेणें अशे खावन नजो, हांव तेजेर पुलिशेन कंप्लेन दितां, ताका धरून भितर उडयतले. तेन्ना ती दोगांय जाणटेली म्हणपाक लागली, बाबा म्हणूंक लागली आमी एरिस्टोक्रेट फॅमिलींतलीं मनशां, आमचे पयशे गेले जाल्यार वचूं पण आमच्या फॅमिलीचें नांव घाण जावंक फावना. कित्याक जाका आमी पातयल्ली तोय आमच्याच फॅमिलींतलो भुरगो, तोय आमचे सरनेम लायता. सगळे कडेन शीथू जातली आनी आमच्या नांवाची घाण जातली. आतां कितें उरलां तें तरी बँकान तें सांबाळून दवर. तेन्ना हांवें तेजें बँकेन एप्लिकेशन करून नॉमिनेशन तेणें आपल्या नांवार जे केल्ले ते कॅन्सल केले. हेंचे जे सेविंग अकाउंटान पयशे आशिल्ले ते फिक्स डिपॉझिट करूंक लायले आनी क्वॉर्टरली इंट्रस्ट हेंच्या जॉयंट एक अकाउंट करूंक लायलो, सेविंग बँक तितून हाडूंक लायले. आतां पळयात, समजा ती बार्देजान रावताली, तांकां म्हापशां जर सेल डीड करून आपली कुडचड्याची प्रॉपर्टी विकपाक मेळटली तर हें मिसएप्रोप्रिएशन जावचें नासलें. मागीर सरकार जें करूंक सोदता तें सारकें काय न्हय, तुमकां कितें दिसता?